वसई विरार शहरात वाढत्या नागरीकरणामुळे विजेची मागणी झपाट्यानं वाढत असून विद्यमान उपकेंद्रांवर मोठा ताण निर्माण झालाय. परिणामी काही ठिकाणी तांत्रिक बिघाड आणि वीज पुरवठा खंडित होण्याच्या घटना घडतात. ही समस्या लक्षात घेऊन महावितरणने वसई विरारमध्ये 22 केव्ही क्षमतेची 5 नवीन उपकेंद्रे उभारण्याचा प्रस्ताव तयार केलाय. विरार पश्चिमेतील HDIL, विरार पूर्वेतील कन्हेर आणि मनवेलपाडा तसेच वसई फाटा आणि पेल्हार या ठिकाणी ही उपकेंद्रे प्रस्तावित करण्यात आली आहेत. सध्या वसई विरारमध्ये महावितरणची 29 उपकेंद्र कार्यरत असून या विभागात 10,62,000हून अधिक वीज ग्राहक आहेत. दरवर्षी सुमारे 10 ते 12% ग्राहक संख्या वाढत असल्यानं विद्यमान यंत्रणेवर अतिरिक्त भार पडतोय. नवीन उपकेंद्रांचा प्रस्ताव वरिष्ठ स्तरावर मंजुरीसाठी पाठवण्यात आला असून मंजुरी मिळाल्यानंतर कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती महावितरणचे अधीक्षक अभियंता माणिक राठोड यांनी दिली आहे. या प्रकल्पामुळे भविष्यात वीज पुरवठा अधिक सक्षम आणि अखंडित होण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते. अशरफ खान, वसई विरार.